नमस्कार. मी डॉक्टर मधुरा देशपांडे इचलकरंजीमध्ये प्रॅक्टिस करते, भूलतज्ञ आणि डायबेटॉलॉजिस्ट म्हणून. आज 28 जुलै. आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे तर आजचा दिवस वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. का बरं केला जातो तर डॉक्टर बरूच ब्लूमबर्ग म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. त्यांनी हिपॅटायटिस बी हा व्हायरस शोधून काढला आणि यावर त्याच्यावरची लस म्हणजे वॅक्सिन पण डेव्हलप केली. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ हा दिवस वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. आता आपण थोडंसं हिपॅटायटिस विषयी जाणून घेऊया. हिपॅटायटिस म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेमध्ये कावीळ म्हणजेच लिव्हरला किंवा यकृताला येणारी सूज. याच्यामध्ये हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे 5 प्रकारचे व्हायरस यासाठी कारणीभूत असतात. त्यापैकी ए आणि ई हे 2 व्हायरस हे दूषित पाण्यातनं किंवा दूषित अन्नातनं आपल्या शरीरात प्रवेश करतात. तर बी, सी आणि डी हे मात्र दूषित रक्ताद्वारे संक्रमित होतात. म्हणजे असुरक्षित संबंध किंवा रक्त देण्याघेण्यातनं किंवा सुई टोचल्यामुळे होणारे जे आजार असतात ते बी, सी आणि डी व्हायरस. यापैकी ए आणि ई हे दूषित पाण्यामुळे होत असल्यामुळे त्याच्याकडे आपण जास्त जागरूकपणे बघणं गरजेचं आहे, कारण ते आपण 100% टाळू शकतो. जर पाणी उकळून गार करून पिलं तर आपण ए आणि ई हे संपूर्णपणे आपल्या शरीरात येण्यापासून टाळू शकतो. अर्थात आपल्या यकृताची आपण काळजी घेऊ शकतो. त्याचबरोबर बी, सी आणि डी हे टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षित यौनसंबंध आणि योग्य त्या ठिकाणीच उपचार करून घेणं हे काळजीपूर्वक करणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. हिपॅटायटिसमुळे होणारे आजार हे दीर्घकालीन असतात. काही वेळेला ते प्राणघातकही ठरू शकतात. विशेषतः प्रेग्नन्सीसारख्या क्रिटिकल गोष्टीमध्ये त्या एकदम जीवघेण्या होतात. इचलकरंजीमध्येच 2011मध्ये एक साथ आली होती हिपॅटायटिस ईमुळे झालेली. त्यात अनेक गर्भवतींना आपला जीव गमवावा लागला आणि दुर्दैवाने हिपॅटायटिसला विशेषतः व्हायरल हिपॅटायटिसला मुख्य असा कुठलाही औषधोपचार नाही. त्याला तुमचं शरीर कशा पद्धतीने प्रतिसाद देतं याच्यावरच तुमचं भवितव्य अवलंबून राहतं. त्यामुळे सोपं हेच आहे की हा आजार आपल्याला होऊच नये आणि त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपण हे जाणून घेतलं तरच हा वर्ल्ड हिपॅटायटिस डे साजरा केल्याचा समाधान मिळू शकतं. थँक्यू.